जय श्री महाकाल सगळ्यांना, वेलकम बॅक टू अनदर व्लॉग. इथून गोवा सिरीज चालू होतीये. खूप धम्माल आणि मस्ती येणार आहे, त्यासाठी स्टे ट्यून गाईज. आम्ही गोव्यामध्ये पोहोचलोय पणजीला आणि आता झुडिओत शॉपिंग करायला चाललोय. सो चलो गाईज. ते नाईट सूट सारखं होईल ना. सो फायनली खूप ऑप्शन बघितल्यानंतर आम्ही हा ड्रेस फायनल केलाय. तो दिसेलच तुम्हाला पुढे. सो स्टे ट्यून. असं म्हणणं आहे की त्यांना सेलिब्रिटी झाल्यासारखं वाटतंय. एक जण ड्रायव्हर झालाय गाडी चालवायला. त्यांचं बॅक टू बॅक एकानंतर एक शूट होत आहेत. शूट झाल्यानंतर त्यांची मेकअप आर्टिस्ट रेडी आहे, मॅनेजर रेडी आहे, जो कॅशियर आहे पैसे देतो, जो कॅमेऱ्याच्या मागच्या साईडला आहे हा तो बॅगा उचलण्यासाठी तो स्पॉट बॉय. आणि आता या नाटक करतात पण या स्वतः मेकअप करत नाही. त्या म्हणतात मी सेलिब्रिटी आहे. सो बघत राहा आमच्या सेलिब्रिटी कशा आहेत. 2 रोल दिले त्यांना. सो फायनली आम्ही गोव्यामध्ये पोहोचलेलो आहोत आणि ते फोटोशूट परत चाललेलं आहे. ह्या दोघांचं पण चाललंय आणि तिकडे प्री वेडिंग शूट चाललंय. मी माझं नाही काही करत आहे किंवा दाखवत नाहीये, कारण की मी नाईट वेअर्सवर आहे आणि मी कपडे चेंज नाही केले कारण की मला टाइम नाही भेटला. सो थोड्याच वेळात चेंज करून फ्रेश होऊन भेटते तुम्हाला परत. कुठे जाणार आहे काय ते दाखवते. स्टे ट्यून गाईज. म्हणजे दुसऱ्याच्या घराच्या बाहेर उभं राहून हे लोक फोटो काढतात. गोव्याला याच्यासाठी आलात? पुण्यावरनं तुम्ही गोव्याला दुसऱ्याच्या घराबाहेर फोटो काढायला आलात? हे बघा काय काय बोलणार आता यांना. काय नाही बोलू शकत. आणि इथं शूट चालू आहे. हर्षल सरांना गरम होत आहे आणि इथं बाकीचे लोक कटाळलेत. दे आर गेटिंग बोर्ड. माझा व्लॉग सरांनी शूट करावा एवढं. माझं भाग्य म्हणावं की सरांनी माझा व्लॉग शूट केलाय. चलो काउंट ऑफ 3. 1 2 हात टेकून ठेवा. 1 2 3 गो. दोघं पण पळा पाहिजे. दोघं पळा. चलो रेडी. सो आम्हाला भूक लागली होती म्हणून आम्ही इथं नाश्त्यासाठी व पाणी घेण्यासाठी गेलो होतो, पण ते शूट करायचं राहिलं. बिचाऱ्यांची किती मेहनत लागते ते मला आता कळतंय. ॲक्च्युली माझा एक्सपिरियन्स आहे, पण हा जरा थिल्लर एक्सपिरियन्स आहे, वेगळ्याच लेवलचा. 3 दिवसाचं प्री वेडिंग शूट, लोकेशन पण वेगवेगळे. गाड्या येत आहेत मध्ये मध्ये. झालं त्या स्ट्रीटचं शूट. आता आम्ही चाललोय पुढच्या नेक्स्ट लोकेशनला. आणि इथली ही ऑटो रिक्षा. आता माहित नाही कुठे चाललोय. कुठे सर नेक्स्ट लोकेशन कुठे? आता नेक्स्ट लोकेशन आपलं गोवा. नाही आपण आता सध्या आता हे आपण अलिबागला. हे पॅकअप का थोडं राहिलं. आजचं तर झालंय. कामापुरतं भेटले. कामापुरतं झालंय आजचं. इथे तुम्ही बघू शकता आर्ट. ते किती सुंदर पेंट करतायत. पूर्ण वॉल त्यांनी पेंट केली आहे.
किती सुंदर आहे बघू शकता. माझी टीम पुढे गेली. गाईस गोवाच्या गल्ल्यांमध्ये बाबा मला वाटलं मला ठोकणार आहे कोणीतरी. सो इथे आता आम्ही आलेलो आहोत. त्याच्यासमोर पण तुला सो मागच्या क्लिपमध्ये तुम्ही जर नीट ऐकलं असेल तर एक बाई ओरडतीये की तुम्ही इथे का शूट करताय म्हणून. सो तिथून आम्ही पॅकअप केलं. आमचं ऑलमोस्ट झालंच होतं, पॅकअपच झालं होतं तसं पण. सो फायनली आमचं शूट झालं आणि आता आम्ही निघलो आहे. नेक्स्ट उद्या जे यॉर्टवरचं शूट आहे त्याच्यासाठी पण यांच्याकडे कपडे नव्हते, म्हणून आम्ही मॉलमध्ये नव्हते म्हणजे यांनी ऑलरेडी रेंटवर घेतले, स्वतःचे विकत घेतले. पण एवढे कपडे घेतल्यानंतर फोटोवाले सगळे कपडे रिजेक्ट करत होते, त्यामुळे फोटोवाल्यांना घेऊनच ते मॉलमध्ये शॉपिंगला गेले आणि मॉलमध्ये त्यांनी शॉपिंग केली. पण नेमकं ते शूट करायच्या वेळेस माझं चार्जिंग संपलं होतं, त्यामुळे शूट नाही करता आलं. आणि तुम्ही बघू शकता इथे पेंटिंगचं किती सामान आहे. गोव्यात प्रत्येक वॉलवरती खूप छान छान पेंट केलं जातं. सो इथे गोवा म्हणजे कलरफुल पेंट, आर्किटेक्चर, आर्टने असा भरलेला आहे. सो मला तर खूप आवडला. नॉर्थ गोवा, साऊथ गोवा, पणजी हे सगळं आम्ही फिरलो आणि ही ट्रिप पूर्ण मला स्पॉन्सर होती माझ्या भावाकडनं. सो मला जितकं शक्य आहे तेवढं मी शूट करून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आय होप तुम्हाला हा व्लॉग आवडेल. थोडा जरी आवडला तरी लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. सो स्टे ट्यून गाईज. फायनली पॅकअप आता गाडीजवळ पोचतो आणि रूमवर जाणार. कसा रूम आहे, काय काय करतोय दाखवतेच तुम्हाला. तोपर्यंत स्टे ट्यून गाईज. गोव्यामध्ये एक अद्भुत ठिकाण दाखवते तुम्हाला. हे बघा, ऐकू येत असेल तुम्हाला. तुझी काय कमी मजा आहे का? तुझी काय कमी मजा? सो शॉपिंग अजूनही संपलेली नाही आहे. आता आम्ही चाललोय ट्रेन्समध्ये. अरे कुठे? आता आम्ही ट्रेन शोधतोय आणि चाललोय तिकडे कपडे घ्यायला. गोवा म्हटलं की नुसतं सो फायनली आम्ही ट्रेन्समध्ये. हा इथून दरवाजा आहे. गाईस पोपट हा पेंट होता. स्कॅम हो गया. आमच्या नशिबी नाही कधी एवढं फिरलं. रोडवरती आम्ही फिरलोच नाही कधी गोव्याच्या ट्रिपमध्ये. काय चाललंय काय चाललंय काय चाललंय काय चाललंय? तुझी इज्जतीने बडी सरिता. आम्ही येतो इज व्हेरी सीट बेल्ट. मॅन्डेलिन बागा कदमकोट. हां पणजी तेच तुम्हाला देतो ना ते सिंगमच्या शूटिंगच्या इथे सगळं. उद्या झालं नाही. गोव्यामधला मॉल आलोय आता आम्ही एवढ्या रात्रीचं. नवरा बायकोचं लग्न लागण पण शॉपिंग उरकणार नाही. वर्षभर नाही 10 वर्ष मी म्हणते. लेकरं 5वी 6वीला जाऊस तर. सो हा आहे गोव्याचा मॉल. आणि काल घातलेली साडी होती ना तशी आपण आलेलो आहोत रूमवरती. असा विला बुक केलाय. हा सोफा कम बेड आहे. सोफा कम बेड आहे. तिथे सिटिंग अरेंजमेंट आहे चहा वगैरे पिण्यासाठी आणि पलीकडे चांगला व्ह्यू आहे. इथे TV आणि फ्रीज आहे. हा आहे किचन एरिया, काही बनवून खायचं असेल तर. हे वॉशरूम आहे आणि बेडरूम तर वा म्हणजे काय, वॉर्डरूम मस्त आहे.
आणि इथे परत सेपरेट वॉशरूम. सो असा आहे विला. हा आमच्या दोघींचा रूम आहे. असे 3 विला बुक केलेत. हा आमचा विला आहे. आमच्या एक्झॅक्ट समोर आमची टीम आहे जी दिवसभर मेहनत करत असते, फोटोग्राफर. आणि हा 3रा विला आहे आमच्या भावांचा. सो अशा प्रकारे आहे. सो यांनी सगळ्यांनी सोफा कम बेड करून ठेवला आहे. आम्ही काय आमचा केला नाही. ते आमच्या फोटोग्राफर टीमने पण सोफा कम बेड करून ठेवला आहे आणि तिथे त्यांची हत्यारं. सो इथे मी विला म्हणत होते, पण हे BHK होते, आय मीन फ्लॅट्स. सो आय एम सॉरी फॉर दॅट. स्टे ट्यून गाईज. हे आमचे भाऊ बिचारे एवढं मेहनत करतात. इथला वॉशरूम दाखवायला पाहिजे की नाही, पण छान आहे वॉशरूम पण. 2 आहेत, एक इथे आणि एक इकडे रूम मध्ये. काय मयूर, खूप मदत केलीस, थँक्यू सो मच. आता तुम्ही मदत करा. काय मदत करायची सांग. अरे माझं खिशात होता सागर चार्जर. सो इथं आमचं पार्सल जेवण सागर आणि मयूरने खूप लांब जाऊन मेहनतीने आणलं होतं आमच्यासाठी. आणि हे फक्त 3 जणांसाठी, म्हणजे मी, आकांक्षा आणि सागर, कारण की आम्ही व्हेजिटेरियन आहे, बाकी सगळे नॉनव्हेज आहेत. सो इथे पनीरची भाजी, दाल खिचडी आणि रोटी असं होतं. सो स्टे ट्यून गाईज. एवढ्यातच संपत नाहीये, त्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भेटू नवीन अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टील दॅन खाऊ पिऊ खुश रहो. बाय.